नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण जे डेटा ट्रॅक करतोय ते डेटा आहे आता 9 तारखेसाठीचा डेटा. मित्रांनो, आज जे दिवसभरात जी उलाढाल झाली आहे ना, ती एकदम बेकार नेक्स्ट लेवल झालेली आहे. आणि ही 263 पॉईंटची रॅली रिटेलरचं कंबरड मोडायला सफिशियंट आहे. म्हणजे जो फेथ होता, जे जे पण काही गोष्टी घेऊन चालला होता रिटेलर, 26च्या वरती क्रॉस झाला वगैरे वगैरे, तर तसं काही झालेलं नाहीये. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं, जोपर्यंत डेटावर मेजर चेंज येत नाही तोपर्यंत आपल्याला ते ऑब्झर्व करायचं. एक्सपायरीचा डेटा आपल्याला वॉच करायचा होता. एक्सपायरीच्या दिवशी पण मोठा कांड झाला आणि मार्केट कंटिन्युअस डाऊन राहिलेले आहे. तुम्ही बघू शकत असाल स्ट्रेट अवे 26,320 पासून सरळ 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 आता फक्त 2-3 दिवसात पूर्ण 25,868, 26,000चा सपोर्ट, 26,200चा सपोर्ट सगळी दुनियादारी तोडून सगळ्या रिटेलरचा कार्यक्रम करून खाली आलेले आहे. तर रिटेलर अजून सुधारलेला नाहीये. रिटेलरचा काय डेटा आहे तो तुम्हाला दाखवतोय. रिटेलर पुन्हा एकदा 7,69,000च्या पोझिशन्स घेऊन गेलेला आहे. ओके, हेवी बाईंग केलेली आहे त्याने. कॉल्स एकदम हेवीली लॉंग केलेले आहेत. ऑलमोस्ट 10 लाखाच्या पोझिशन्स रिटेलवर घेऊन गेलेला आहे कॉल साईडला. तुम्ही विचार करू शकता किती मेजर आहे. त्याच्या अगेन्स्ट काही कॉल पण शॉर्ट केलेत, पण नक्कीच मला माहिती आहे हे सगळे आउट ऑफ मनी कॉल असतील, कदाचित त्याला हेज करायला, किंवा मग बाय जरी केलं तरी तो आउट ऑफच करणार, कारण त्याला काहीतरी मोठी मुवमेंट अपेक्षित असणार. 26,000च्या वरती परत जाईल असं काहीतरी उद्योग तो वाढवत असणार. ठीक आहे, तर एफ आयचं गणित बघितलं तर थोडंसं ऑलराऊंड काम झालेलं आहे. सगळ्या स्ट्राईक प्राइसवर, सगळ्या याच्यावर काम झालेलं आहे. कॉलवर, पुटवर सगळीकडे काम झालंय. पण नेट टू नेट ज्या पोझिशन्स आहेत ना, त्या 5 लाखाच्या आहेत. ओके, तर पुट लॉंग आणि पुट शॉर्ट याच्यामध्ये फार मेजर डिफरन्स आहे. ऑलमोस्ट 2.5 लाखाचा डिफरन्स आहे. 2.5 लाखाच्या क्वांटिटी जर कोणी लॉंग घेऊन जातोय डायरेक्शनल, तर फार मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, तसं कॉल शॉर्ट आणि कॉल लॉंग मध्ये फारसा डिफरन्स नाही. 80,000च्या पोझिशन्स आहेत. हे फ्युचरचं गणित असतं, हे थोडंसं लॉंग टर्म साठीच असतं, त्यामुळे त्याला कॅल्क्युलेशन मध्ये घेऊ नका. नेट टू नेट तुम्ही असं कन्सिडर करा की 1,70,000 ते 80,000च्या डायरेक्शनल शॉर्ट एफ आयज कॅरी करतोय. ओके, आता प्रोचं जर गोष्ट कराल तर प्रोने पण निगेटिव्ह काम केलेलं आहे, नो डाऊट. कॉल एकदम हेवी शॉर्ट केलेले आहेत. त्यांचे कॉल लॉंग आणि कॉल शॉर्ट मध्ये जो डिफरन्स आहे तो साधारण 1 लाखाचा आहे, आणि पुट लॉंग आणि पुट शॉर्ट्स मध्ये जो डिफरन्स आहे तो 2 लाखाचा आहे. म्हणजे पुन्हा डायरेक्शनल शॉर्ट्स हे प्रो प्लेअर कडून घेतले गेलेले आहेत. ठीक आहे, ते ड्रास्टिक चेंज आहे. तुम्हाला आता एचजीएक्स निफ्टी इकडे पॉझिटिव्ह जरी दाखवत असला तरी हा रिटेलरचा ट्रॅप आहे मित्रांनो. अनवाइंड व्हायला वेळ जाईल. सोमवार मंगळवारचा वेळ आहे. उद्याचा दिवस कदाचित सेलिंग साठीच असू शकतो, आणि सोमवारी आणि मंगळवारी ते थोडेसे जे शॉर्ट्स आहेत ते रिकवर व्हायला त्यांना वेळ देऊ शकतो. कारण पूर्ण आठवडाभर निगेटिव्ह काम झाल्यानंतर कुठेतरी ते रिकवर होणं गरजेचं आहे. म्हणजे जे शॉर्ट्स आहेत ते कव्हर होणं गरजेचं आहे. ते उद्याच्या दिवशी सुद्धा हळूहळू पचवतील. ठीक आहे, रिटेलरला अजून त्याचा कार्यक्रम करायचा असेल तर कदाचित थोडंसं मार्केट पॉझिटिव्ह साईडला ठेवून पण ते करू शकतील. पण ओव्हरऑल जे पण अपसाईड मिळेल ती ॲज इट इज सेलिंग साईड साठीच असेल. फार मोठी मुवमेंट जरी नाही आली सेलिंग साईडला तरी ती त्यांच्या पोझिशन्स रिकवर करण्यासाठी किंवा अनवाइंड करण्यासाठी असेल, आणि ते त्यांच्यासाठी पॉझिटिव्हच असेल, कारण ते सेलर आहेत. एक दिवसाचा दिवस जरी गेला तरी 30 पॉईंटचा थिटा ॲज इट इज तो त्यांना कुठल्याही एका स्ट्राईक प्राइसवर मिळतो. ठीक आहे, तर असंच काही सेलिंगचं काम, हेजिंगचं काम तुम्हाला शिकायचं असेल तर रिच आउट करा मित्रांनो. नंबर दिलेले आहेत. शिकवतोय मी एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स डेटा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. लोक सपोर्ट रेजिस्टन्स शोधत बसलेत, तर सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये तुम्हाला कदाचित कदाचित ह्या आयुष्यात कधी तुम्हाला ती सक्सेसची चावी नाही भेटणार. तुम्ही असेच ब्रोकर्स आणि या मोठ्या लोकांच्या चक्करमध्ये अडकून असेच पडून राहाल. ठीक आहे, तर काही इंटरेस्टिंग डेटा आपण डिकोड करतोय. ही एक्सेल शीट मागच्या 1 वर्षापासून, 1.25 वर्षापासून मी ती बनवतोय. 1 to 1 एक एक आकडा टाकून मी ते हे करतोय. हा डेटा येतो कुठून, कसा येतो, यासाठी तुम्हाला काही पाहिजे असेल लॉजिक्स तर तुम्ही जाऊन ते नंबर आहेत तिथे माझे चेकआउट करू शकता. मला रिच आउट करा.
आपण पुढची जर्नी अजून सुकर करूया. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलवर राहा. थँक्यू.